नमस्कार मैत्रिणींनो. चला तर ना, मी आज इथे तुम्ही किचनमध्ये बघताय किती पसारा आहे. हा पसारा आहे म्हणजे मी आज किचन पूर्ण क्लीन करणार आहे आणि पूर्ण डीप क्लीन करणार आहे. म्हणजे पूर्ण सगळे सामान मी बाहेर काढून सगळे डब्बा डब्बी सगळं सगळं म्हणजे टोटल ट्रॉलीपासून सगळं बाहेर काढून मी घासून पुसून घेणार आहे. तर इथे बघा, अजून माझं बरंच सामान काढायचं बाकी आहे. मी अर्धंच सामान काढलेलं आहे. अजून इकडचे ह्या साईडचे डब्बे वगैरे काढायचे आहेत. अजून मी ट्रॉल्या रिकामी केलेल्या नाही आहेत. ट्रॉली रिकामी करायचे. पूर्ण दिवस जातो. पूर्ण फक्त मी बोलते की अरे एवढंच सामान आहे, पण होऊन जाईल होऊन जाईल. प्रत्येक टायमाला दरवर्षीचं माझं ॲक्च्युली आहे हे. जेव्हा पण म्हणजे मी सुरुवात करते ना, होऊन जाईल अर्ध्या दिवसात, आपण पटापट पटापट करूया हां, असा विचार करून सुरुवात करते. पण माझा पूर्ण टाईम जातो आणि पूर्ण म्हणजे समोरून मला भिंती जेवढे व्हाईट आहेत ना ह्या, ते पण मला मी घासायचे असतात. तर ते पण मी तुम्हाला दाखवते की मला हे भिंती वगैरे पण घासायचे आहेत. आणि सगळं समोरच्या रॅकमधून काचेची भांडी वगैरे सगळी ती काढायची आहेत. तर ते सगळं तुम्हाला दाखवत होती. तर इथे ना हे एक समोरचा रकाना आहे ना, त्यामध्ये ह्या साईडला मी सगळे डब्बे वगैरे ठेवते. म्हणजे तांदूळ, पीठ किंवा डाळी वगैरे, कडधान्य, ते सगळं मी ह्या साईडला ठेवते. तर मी पहिला डबे चेक करत होते की ह्या डब्यांमध्ये काय आहे काय नाही. कारण की बरेच अर्धमुर्ध सामान मी जेव्हा गेल्या महिन्यात भरलेलं ना, तर मी एक्स्ट्राचं भरते ना, तर ते सगळं मी चेक करत होते. तर मी चेक करून नंतर मग एका साईडला काढून ठेवणार, मग डबे घासायला काढेल. ह्या डब्यामध्ये पण मी हा डबा रिकामी एवढ्यासाठी करत होती की समोरच्या रॅकमध्ये ना इथेच वरती हे आहे ना, कप्स आणि ग्लास आहेत ना, ते सगळे काचेचे आहेत. ते व्यवस्थित मला या डब्यामध्ये वगैरे किंवा टपात काढायचं, पण टपात पाणी भरलेलं होतं ना, म्हणून मी टप न घेता हा डबा घेतला रिकामा करून आणि ह्याच्यामध्ये समोरची सगळी काचेची भांडी आहेत ना, ती मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. तर माझी साफसफाई म्हणजे आजचा दिवस सगळा किचनच क्लीन करून घेणार आहे. बाहेरचा हॉल आहे तो मी नंतर करणार आहे. म्हणजे आता माझी ना ऑर्डरला वगैरे सुरुवात झाली ना की पूर्ण दिवस जातो. त्यामुळे ना मी आज किचनचं करून घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते, हे कप्स आहेत ना, फक्त घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये दोघं पण आयुष ना मितू डीमार्टमध्ये जातात तेव्हा ना असे एक 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 घेऊन येतात. आणि त्यामध्ये नाही कॉफी पियत नाही चहा पियत ती लोकं. साध्याच कपामध्ये घेऊन चहा वगैरे पितात. उगाचच आणून ठेवलेले आहे तिथे, खर्चात खर्च वाढवून ठेवतात. आणि तेच मी तुम्हाला दाखवत होते की उगाचच इथे सेट एवढे ना आणून लावून ठेवलेले आहेत. तर ना चला बघा, अर्धं माझं काम झालं नाही आहे, लगेच सुरुवात झाली. चहा कॉफी काहीतरी पाहिजेल आहे. मी सगळी अर्धी मी सगळी भांडी घासलेली आहेत. असे नाही की नाहीच केलेलं आहे काहीच. सगळं किचन्स पूर्ण रिकामा करून बाहेर आणून ठेवलेलं आहे सगळं. अर्धी भांडी माझी घासून बाथरूममध्ये सगळी घेतलेली आहेत. इथे बेसिनमध्ये मी घासून उभी राहून इतका उशीर घासू शकत नाही. तर इथे सगळं मी किचन प्लॅटफॉर्ममध्ये सगळा पसारा तसाच आहे. आणि बघा, तुम्ही दाखवते इथे हॉलमध्ये चादरीवरती म्हणजे काचेची अर्धी भांडी आहेत आणि अर्धी अजून बाथरूममध्ये आहे. अजून बरंच म्हणजे बरंच आहे. ही फक्त काचेचीच भांडी आहेत. अजून डबे भरपूर आहे. आणि एका साईडचं तर म्हणजे ट्रॉलीमधलं मी काहीच सामान काढलेलं नाही आहे. तर हे सगळं मी एवढ्यासाठीच तुम्हाला सांगते की आता माझे ऑर्डर चालू होतील आणि मला अजिबात टाईम मिळणार नाही. माझा फराळ पण केव्हा केव्हा ना मी 1-1, 2-2 वाजेपर्यंत मी फराळ करत बसते. जेव्हा ऑर्डरवरून येते ना, तेव्हा मी मग फराळाला वगैरे लागते. तर म्हणून मी असा विचार केला की ना, ह्या टायमाला अगदी 15 दिवस झाले, एकदा परत हात मारेल मी सगळं फराळ वगैरे झाल्याच्या नंतर. पण मी सगळी क्लिनिंग ना आत्ताच करून घेणार लवकर. नंतर पुढचा आठवडा आता करवा चौथ आहे ना, तर त्याच्यासाठी माझी परत उद्यापासून ऑर्डर चालू होणार आहे. मग मला 2 दिवस टाईम मिळणार नाही आहे. तर इथे मला मितालीने एवढी मदत केली ना, एवढी माझा हात नाही ते भिंतीवरती पोचत नाही. तर ती एवढा मोठा स्टूल घेऊन बघा वरती मला पुसून वगैरे तिने दिलेला आहे. पूर्ण तो कपाट आहे ना, पूर्ण तिने डीप क्लीन केलेला आहे. म्हणजे कॉलिन वगैरे स्कॉच ब्राईटने, विम लिक्विडने, मग परत कॉलिन यूज केलं, असं करून तिने मस्तपैकी मला कपाट पूर्ण ती एक साईड पूर्ण छान असं वॉश करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे डबे वगैरे माझे घासून झालेले आहेत. आता मोठे काचेची भांडी पहिला झालेली आहेत. नंतर मग आता मी डबे लावायला घेतलेले आहेत. हे गेल्या महिन्यात पण म्हणजे दर महिन्याला ॲक्च्युली माझे जेव्हा रिकामी होतात ना, तेव्हा तर मी घासतेच. पण आता कसं दिवाळी असल्यामुळे असं वाटतं ना की नाही, पूर्ण घराची साफसफाई झाली, मग ह्या डब्यात तरी मी कशाला सोडू. आता मला सामान तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये, मी सगळं डीमार्टमधून सामान आणलेलं आहे. आणि तुम्हाला बोलली होती की पूर्ण जोपर्यंत मी क्लिनिंग वगैरे म्हणजे डबे वगैरे घासून ठेवत नाही,
तोपर्यंत मी त्याच्यामध्ये भरणार नाही. मग ते इतके दिवस तसंच राहिलं असतं ना, म्हणून मी विचार केला की आज सगळं करूनच घ्यायचं. बघा इथे छान मस्तपैकी लाईनीमध्ये म्हणजे सगळे डब्बे लागलेले आहेत. छोटे मोठे सगळे, अजून छोटे म्हणजे एकाच ट्रॉलीतले काढायचे ते लागलेच नाही आहेत. आणि इथे हे सगळी माझी भांडी एका साईडचीच आहे, अजून दुसऱ्या साईडची घासायची बाकी आहेत. तर मी हे सगळं एवढं झाल्याच्या नंतर ना, आता जेवणासाठी मी बोलले तर काय करायचं, मी जास्त काय करणार नाही, फक्त डाळ भातच करणार आहे. आमचं डाळ भात वगैरे माझं डाळ भात वगैरे बनवून झालेलं आहे आणि आम्ही जेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे दुपारच्या नंतर म्हणजे तरी पण मला दुपारी जेवायला 3 वाजले. त्याच्यानंतर ना हे सगळं मी एका साईडची आता ही समोरच्या साईडची माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे. त्याचे कपाट वगैरे मी सगळे दरवाजे वगैरे साफ केलेले आहेत आणि वरची साईड पण पूर्ण साफ करून घेतलेली आहे. आता राहिलं आहे ह्या साईडचं जे किचनचं म्हणजे किचन प्लॅटफॉर्म असतो ना शेगडीच्या खाली, ते ट्रॉल्या पूर्ण रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. आणि मग मनोहरला सांगितलं की मला या ट्रॉल्या काढून दे, मला घासायच्या आहेत ह्या. तर इथे बघा तुम्हाला म्हणजे मी तरी पण असं ना जेव्हा कटका वगैरे लादी पुसते ना तेव्हा केव्हा तरी हात असा मारून घेते मी. आणि ट्रॉल्या काढते ना मी ह्या वर्षातून एकदाच काढते, जेव्हा दिवाळीच्या टायमाला. मी 6 महिन्यांनी ट्रॉल्या काढत नाही. एक तर ट्रॉली काढली ना की माझा प्रॉब्लेम होतो, ट्रॉल्यांना खूप वर्ष झालेले आहेत ना, त्याच्या ज्या पट्ट्या आहेत ना गंजलेल्या आहेत, तर त्या ना अडकतात आणि ना बरोबर ट्रॉल्या बसत नाही. म्हणून मी ना मुश्किलने मनोला सांगते की वर्षातून एकदा तरी मला काढून डीप क्लीन करू देत म्हणून. इतका ना म्हणजे खूप ह्याच्यामध्ये ना झाडू कटका म्हणजे मी कटका वगैरे करते तर केव्हा केव्हा पाणी राहतं, मग केव्हा केव्हा त्याच्यात कचरा चिटकून बसलेला असतं, चांगला भरपूर कचरा चिटकून बसलेला असतो. मी तुम्हाला दाखवते बघा. जेव्हा मी ब्रशने साफ करून घेतले ना हे त्याच्या साईडचे कडे वगैरे, तर इतकी माती निघाली नाही बघा, किती माती निघालेली आहे ना. तरी पण मी एकदा पुसून घेतलेला, हा सेकंड टाईम आहे. आणि त्या साईडचं मी पुसून घेतलं ना, मी तुम्हाला दाखवते की बघा इकडे एकदा पुसून घेतलं किती स्वच्छ निघालं आहे. आणि इतकी माती त्याच्यामध्ये असते, म्हणजे एक पूर्ण वर्षभराचं ते चिकटून बसलेलं असतं. फक्त मी केव्हा तरी असंच हात फिरवून घेते कपड्याचा, पण तेवढं ते डीपमध्ये निघत नाही, क्लीन होत नाही. तर इथे मस्तपैकी ना माझ्या असं स्कॉच ब्राईटनी घासून वगैरे मी समोरच्या लादीवरती कॉलिन मारून घेतलेलं आहे. आणि छान असं लादी पूर्ण मी साफ करून घेतलेलं आहे. तुम्ही किचन पण तुम्हाला नंतर शेवटी दाखवते की किचन मी किती एकदम माझं क्लीन झालेलं आहे ते. तर इथे क्लीन वगैरे करायसाठी ना इतका टाईम जातो ना, ॲक्च्युली ह्या पट्ट्यांमध्ये ना खूप माती आणि धूळ वगैरे जमा झालेली असते. तर इथे बघा किती म्हणजे मला खूप टाईम गेला आहे साफ करायला सगळं. म्हणजे जवळजवळ नाही बोललं तरी पण 1-1.5 तास मला फक्त मी हेच खालचं फ्लोरिंगच मी क्लीन करत होती एका साईडचं. अजून म्हणजे वरती प्लॅटफॉर्मवरती म्हणून मी दाखवलं नाही, प्लॅटफॉर्मवरती पूर्ण खचाखच सगळं सामान भरलेलं आहे. ते क्लीन केल्याच्यानंतर ते सुकायला ठेवलं मी खालची साईड, ट्रॉलीची खालची साईड क्लीन केली आणि सुकायला ठेवली होती. आणि मग नंतर मी सगळ्या ट्रॉल्या घासून घेतलेल्या आहेत. खूप उशिरा म्हणजे माझा जवळजवळ मला इतका उशीर झाला ना काय सांगू. मी तुम्हाला आता दाखवते घड्याळ किती वाजलेत. आणि फायनली माझं किचन असं मस्त छान असं चकचकीत, इतका छान आणि इतका मस्त व्हाईट दिसतोय ना, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की माझं किचन किती मस्त व्हाईट दिसतं. कारण की आज मी पूर्ण ते ह्याचे दरवाजे वगैरे पण छान असे घासून काढलेले आहेत ना. होतं म्हणजे एवढी अशी ठेवत नाही केव्हा पण, इतका टाईम झाला ना की हात वगैरे लागले असं चिकट वगैरे सगळ्या ट्रॉल्या खराब, आणि ते व्हाईट आहे ना तर खराब झालेलं आहे. बघा 9:30 वाजले मला सगळं काम आटपेपर्यंत. आणि माझा बाथरूम वगैरे पण मी धुवून घेतलेला आहे. सगळं झाडू कटका मी परत एकदा आता करून घेतलेला आहे. मस्त छान असं माझं घर नीट अँड क्लीन सगळं झालेलं आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि रात्रीच्या जेवणामध्ये फक्त मी ना दुधीची आमटी केलेली, भात आणि दही घेतलंच बस. खूप कंटाळायला, खूप थकलेली होती. चला तर आता मस्तपैकी त्या व्हिडिओ थांबवते आणि जेवून घेते. तुम्ही पण या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण उद्या. बाय.